आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, माझाच्या मुलाखतीत नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची ग्वाही. राज आणि उद्धव हेतुपुरस्सर एकत्र आल्याचाही निशाणा. रोहित पवारांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल. 25,000 कोटींचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण. मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीनं कारखाने विकल्याचा आरोप. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर. उड्डाणानंतर 3 सेकंदातच इंधन पुरवठा ठप्प झाल्यानं दुर्घटना. पायलट आणि सह पायलटच्या ऑडिओ संवादातून वास्तव समोर. शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरीसह तमिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा समावेश. मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान. काशीमीरा हाटकेशमध्ये ब्लड 107 गँगचा उच्छाद. हाटकेश आणि काशीगाव परिसरात ड्रग्ज विक्रीचं जाळं. माझाच्या बातमीनंतर परिवहन मंत्र्यांकडून दखल. शिरसाटांच्या बॅगेत कपडे होते तर त्यांनी ती उघडून दाखवावी. शिरसाटांच्या स्पष्टीकरणावर संजय राऊतांचं आव्हान. फडणवीसांनी कारवाई करण्याचीही मागणी. संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा. दोन्ही संजय यांचे शिंदेंनी टोचले कान, तर शिरसाट राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार. बच्चू कडूंची 7/12 कोरा करा यात्रा सुरू, तर दुसरीकडे प्रहारच्या अकोला जिल्हाध्यक्षाकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप. मिटकरींनी विधान परिषदेत वेधलं लक्ष, तर जयकुमार रावल यांच्याकडून एसआयटी चौकशीची घोषणा. दक्षिणेतील रेड्डी ग्रुपकडून भंडाऱ्यातील शेतकऱ्यांची फसवणूक. थर्मल पॉवर प्लांटच्या माध्यमातून रोजगाराचं गाजर दाखवून केलं भूमिहीन. प्लांट उभारला नसल्यानं मागितली जमीन परत. राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांवर अखेर कारवाई होणार. जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश. 2 शाळांची मान्यता रद्द. एबीपी माझाच्या दणक्यामुळे शाळेचा 1 दिवसात कायापालट. तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 3 बाद 145 धावा. केएल राहुलचं नावात अर्धशतक. इंग्लंडच्या पहिल्या डावात 387 धावा. विम्बल्डनमधून जोकोविचचं आव्हान संपुष्टात. उपांत्य फेरीत इटलीच्या सिनरकडून जोकोविचचा पराभव. तब्बल 6 वर्षांनी विम्बल्डन फायनल जोकोविच विना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.